मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. शेवटपर्यंत आवाज जातोय? जायची गरज नाही. बरं, आज तुम्हाला इथे सरांनी सकाळपासून बसवलं असेल ना. किती वाजता आलात बरं सगळे शाळेत? 6 वाजल्यापासून शाळेत आलात आणि मग सरांनी सांगितलं असेल गुरुजीने आज काय काय करायचंय, आज काय कोण पाहुण्या येणार आहेत, असं आहे तसं आहे. मग तर मजा अशी झाली असेल की आज तुम्हाला कुणाला अभ्यास करायला लागला नसेल. बरोबर ना? अभ्यास केला का नाही रे? अभ्यास केला का सगळ्यांनी? मला वाटलं सगळ्यांनी सगळी मजाच केली. सकाळपासून बाई म्हणतायत की आम्ही आता डान्स बसवलाय दुपारी 2 वाजता, त्याच्या तयारीला होतो. मग तुम्ही इतकं छान आमचं स्वागत केलं, सगळ्यात छान नटून फटून आल्या होत्या. तर मला वाटलं आज मस्त सगळी मजाच केली आहे सगळ्यांनी. अभ्यास पण केलाय नक्की? आज खरोखर सांगा, कोणी कोणी अभ्यास केलाय मनापासून? सगळ्यांच्या हातवरती आहेत. अरे बापरे, नाही याने नाही हातवरती केलाय. बरं सांग बरं तू. सगळ्यांनी अभ्यास केला म्हणजे सगळे सरांचे हुशार विद्यार्थी आहेत. हो ना? सगळे हुशार विद्यार्थी आहेत ना. बरं, सगळ्यांना कुठला विषय जास्त आवडतो? गणित कुणाला आवडतं? बरं हातवरती करा. सगळ्यांना गणित आवडतंय. आणि भाषा कुणाला आवडते? भाषा, मराठी भाषा सगळ्यांना आवडते. आणि विज्ञान, परिसर अभ्यास, परिसर अभ्यास ते पण सगळ्यांना आवडतंय. आणि मग अभ्यास करायला सगळ्यांनाच आवडतं ना. आणि अभ्यास करायचा कंटाळा कुणाला येतो? कुणालाच येत नाही. मग आता गुरुजींना सांगेन रोज भरपूर अभ्यास देत जा. सर गुरुजींनी भरपूर अभ्यास दिला की कळेल दुसऱ्या दिवशी किती जणांना अभ्यास करायचा कंटाळा येतोय, किती आवडतंय. आणि बरं, चित्रकला कुणाला आवडते? कोण छान ड्रॉइंग करतं? अरे वा, सगळे छान छान चित्र करतात. चित्रकलामध्ये ओपनमध्ये प्राइज मिळवतात. अरे वा, खूप छान. बरं, कविता कोण करतं का तुमच्यापैकी? कोण बरं कविता करतं? कविता म्हणता येते तुम्हाला, करता नाही येत. स्वतःची कविता करता येते का? येते? कुणाला येते तुला कविता करता? स्वतःची कविता करते तू? बरं, मग नंतर मला तुझी वही दाखवायची आहे. बरं, आता आपण एक काय करणार आहोत माहिती आहे का? आता आपल्याकडे ना सगळेजण डॉक्टर, इंजिनियर, वकील सगळेच बनतात, हो की नाही? पण लेखक, लेखिका कोणीच बनत नाही. बनतात का? असं ऐकलंय नवीन पिढीमध्ये? लेखक हा लेखक बनलाय, हा लेखिका बनलाय. तर तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील तर नक्कीच बना. पण त्याच्याबरोबर कायम लिहिते राहा. तुम्हाला जे आवडतंय, आजूबाजूला जे छान दिसतंय, काही ना काही झालं ना तरी रोज 2 ओळी तरी लिहा. मग ते काही असो, आज मी बडबड केली, आज आईचा मी मार खाल्ला, असं लिहिलं तरी चालेल. पण तुम्ही रोज काही ना काहीतरी लिहित राहाल ना. त्याला काय म्हणतो रे आपण? काय दररोज लिहायला सांगितलं होतं मी. काय म्हणतात? डायरी. डायरी, हा तेच म्हणणार होती की प्रत्येकाने आपली डायरी लिहायची. आणि मग असं तुम्ही लिहित गेला ना की मग तुम्हाला सुचत जाईल. चांगले चांगले शब्द सुचत राहतील. किंवा एखादा शब्द घ्यायचा रोज आणि मग त्या शब्दाला किती समानार्थी शब्द आहेत ते लिहून काढायचे. हा एक छान खेळ आहे. तुम्ही हा खेळ नक्कीच खेळायला सुरुवात करा. आधी कंटाळा येईल, पण नंतर मात्र तुम्हाला खूप छान मजा येईल. आणि जे छान चित्र काढतात ना त्यांनी छानसं चित्र काढायचं. बरं, चित्र काढताना असं काही नाही आहे की डोंगर, दर्या किंवा काही असं एखादंच आहे चित्र तसंच काढलं पाहिजे. तुम्हाला जे आवडेल, छान वाटेल तसंच काढा. आता सफरचंद लाल असतं म्हणून लालच सफरचंद काढलं पाहिजे असं नाही. तुम्हाला वाटलं पिवळं सफरचंद आहे, तुम्ही पिवळं काढा. तुम्हाला वाटलं हिरवं सफरचंद आहे, तुम्ही हिरवं काढा. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीत तुम्हाला काय दिसतं आहे ते काढायला सुरुवात करा. अशाने काय होईल माहिती आहे का? हळूहळू तुमची कल्पनाशक्ती आहे ना ती वाढत जाईल, जी खूप महत्त्वाची असते पुढे जाऊन. तुमची क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमच्या इथल्या कलागुणांना तुम्ही स्वतःच वाव दिला पाहिजे. आणि तुमचे गुरुजी आणि तुमच्या सगळ्या शिक्षिका तर त्याच्यासाठी प्रयत्न करतातच आहेत. पण तुम्ही पण स्वतःहून करा. करणार ना सगळेजण हा अभ्यास? आणि स्वतःची गोष्ट लिहिता येते का बघा. मी जिथे वाड्याला काम करते ना शाळेमध्ये, त्या शाळेतील मधल्या शाळेतल्या मुलांनी 100 मुलांनी स्वतःच्या गोष्टीचं पुस्तक लिहिलंय. बघा तुम्हाला लिहिता येते का? एक 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 ओळ सुरू करायची. सर हा बघा तुम्ही उपक्रम घेऊन एक ओळ सुरू करायची. एक गाव होतं
मग दुसऱ्यांनी दुसरी ओळ चालू करायची, मग तिसऱ्यांनी तिसरी, असं करून एक छान गोष्ट तयार होते. असा पहिला प्रयत्न करा. मग असा प्रयत्न केला ना की मग तुम्हाला प्रत्येकाला सुद्धा स्वतःची गोष्ट छान लिहिता येईल की नाही. एकाने म्हटलं एक गाव होतं, दुसरी कोणतरी म्हणेल गावात माणसं होती, तिसरी म्हणेल गावात विहीर होती, चौथी म्हणेल गावामध्ये जत्रा भरत होती. असं करून छान एक गोष्ट तयार होईल की नाही. मग तुम्हालाच खूप छान मजा वाटेल अशी गोष्ट छानपैकी स्वतःची लिहायला. मग आपल्याला आपली भाषा जपायची आहे ना. मग ती भाषा कशी जपायची? फक्त एकच दिवस काही मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा, हो की नाही, टाळ्या वाजवायच्या, आपण छानपैकी काहीतरी कार्यक्रम करायचे आणि साजरा करायचा, तर असं नाही. आपण मनापासून आपल्या भाषेवरती प्रेम करायचं, तरच ती भाषा जपली जाणार आहे. मग त्याच्यासाठी हे छान छान छोटे छोटे प्रयत्न आहेत ते आपण करायचे. करणार ना सगळे? तरच आपण आपली भाषा जपणार की नाही. नाहीतर कशी भाषा जपणार आपण? मग सगळेजण हा प्रयत्न करणार आहे. मी पुढच्या वेळेस जेव्हा शाळेत येईल ना, तेव्हा मला काहीतरी नवीन दिसलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाची काहीतरी कलाकृती असली पाहिजे. कोणीतरी छान गोष्ट लिहिलेली असली पाहिजे, कोणीतरी छोटीशी कविता लिहिलेली असली पाहिजे, किंवा कोणीतरी एखादं चित्र काढलेलं असलं पाहिजे. आणि एक मुलांसाठी सर एक भिंत द्या शाळेची, की त्यावरती मुलांना जे आवडेल ना ते त्यावरती मुलांनी लिहावं, किंवा एखादं चित्र काढावं. किंवा तुमच्या सोबत एवढा छान चित्रकार माझा मित्र आणि तुमचा मित्रही आहे बालपणीचा गजानन, तो या गोष्टीला नक्कीच तुम्हाला मदत करेल. की ती जी कधी कधी काय असतं की प्रत्येक गोष्ट काही बोलून व्यक्त होत नाही. या उन्हाळ्यामध्ये त्याचं शिबिर आयोजित करायचं ठरलंय. चित्रातून होते. बोलकी रेषा आपण त्याच्यासाठीच म्हणतो ना, ती एखादी रेषा पण असते ना, ती खूप काही सांगून जाते. म्हणजे तुमच्या मनातले भाव त्या रेषेतून उमटू शकतात. तर हा प्रयत्न गजाननला तुम्ही बरोबर घेऊन हा उपक्रम नक्कीच करा. आमच्या तिथे चित्रकार श्रीनिवास आणि प्राची दोघंजण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही करतो. आम्ही काय करतो की शाळा जी आहे ना ती मुलांना तिथे बसायला आवडलं पाहिजे, म्हणजे आपल्या शाळेत मुलांना यायला आवडलं पाहिजे, त्यासाठी ती शाळा सुशोभित करून देतो. पण त्यामागचं आमचं एक संकल्पना अशी आहे की मुलांना बरोबर घेऊन आम्ही काम करतो. मुलांनाच विचारतो तुमच्या आजूबाजूच्या परिसरात काय आहे, कुठली झाडं आहेत, कुठले प्राणी आहेत, तुम्हाला दिवस सकाळचा कसा दिसतो, रात्र कशी दिसते. मग मुलं जी जी कल्पना करतात ते मुलांना सोबत घेऊनच सगळ्या शाळेच्या भिंती आम्ही रंगवल्या. आणि मुलांना सोबत घेऊन काम केलं की काय मुलांना त्या शाळेबद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो. उद्या ती मुलं ही जेव्हा मुलं मोठी होऊन पुढच्या शाळेत जातील, म्हणजे 5वीच्या पुढच्या